सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. TAIT मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस खूप साऱ्या टेस्ट युनिट वाईज असलेल्या टेस्ट या 999 मध्ये आपण अवेलेबल करून दिल्या आहेत. पहिले 100 विद्यार्थ्यांना या 999 मध्ये प्रवेश मिळणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आणि 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याच्या नंतर ही 999 ची फीस 1999 अशी असणार आहे. या नंबरवर संपर्क करायचा आहे तुम्ही 8806597047 आणि स्क्रीनशॉट पाठवायचे, विद्यार्थ्याचं नाव पाठवायचं, तुम्हाला लाईव्ह क्लासच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार आहे. याची स्टार्टिंगची डेट आपण 27/3 असं म्हणत असलो तरी आज आपल्याला डेमो लेक्चर सुहास चंदनशिव सर बुद्धिमत्तेचं घेणार आहे. सुहास चंदनशिव सर हे MTS NTS स्कॉलरशिप या सर्वांना शिकवतात. गणित MSc मॅथमॅटिक्स त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि BEd तर सध्या ते माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन आहेत अंबाजोगाई या ठिकाणी. अंबाजोगाईच्या जवळ एक गाव आहे, त्या ठिकाणी जॉईन आहेत. तर ते तुम्हाला आज बुद्धिमत्ता हा घटक शिकवणार. आजच्या सेशन मध्ये दुसरं जे सेशन आहे ते तुम्हाला सर्वांसाठी महत्वाचं आहे. 3 दिग्गज लोक तिथं बोलवले जात आहेत. ही तिघही जण TAIT मधून सिलेक्ट झालेले शिक्षक आहेत. यातले एक शिक्षक हरिश्चंद्र सर आहेत, जे तुम्हाला शिकवायला येणार आहेत 2017च्या TAIT मधून आणि 2022च्या TAIT म्हणजे जी 23 ला झाली, दोन्ही वेळेस सिलेक्शन पहिल्या यादीत त्यांचं झालेलं आहे. तांदळे सरांचं सिलेक्शन 2022च्या यादीमध्ये झालेलं आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून हरिश्चंद्र सर आणि तांदळे सर सध्या जळगाव या ठिकाणी जॉईन आहेत. तर गित्ते सर पुणे या ठिकाणी जॉईन आहेत. उच्च माध्यमिक शिक्षक 11वी-12वी साठी पुणे या ठिकाणी राजेश गित्ते सर हे जॉईन आहेत उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून. या तिघांची मुलाखत, बोल अनुभवाचे अभ्यास त्यांनी कसा केलाय तुम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट बोलता येणार आहे. तिघांच्या पद्धती या तुम्हाला समजणार आहेत. पॅटर्न यांचा पॅटर्न 2017चा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचा होता. तर आता हे 2022 IBPS पॅटर्न नुसार दिलेली परीक्षा तांदळे सर आणि हरिश्चंद्र सर, तुम्ही त्यांनी काय अभ्यास केला हे तुम्हाला त्यामध्ये समजणार आहे. आजचे दोन्ही सेशन्स खूप महत्वाचे आहेत. बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होण्यासाठी सुहास चंदनशिव सरांनी छान मेथडचा वापर केलेला आहे. व्हाईट बोर्डवर लिहायला वेळ लागतो म्हणून डायरेक्ट त्यांनी पेपरवर लिहून तुम्हाला छान दिसेल अशा पद्धतीने ते आजचं लेक्चर्स घेणार आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तर चॅट बॉक्स मध्ये लिहायची. मी स्वतः क्लासमध्ये असणार आहे. तुमचे काही डाऊट्स असतील, TAIT संदर्भात असतील, कोर्सच्या संदर्भात असतील, परीक्षेच्या संदर्भात असतील, TAIT कुणी द्यावी, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, हे पण असतील, तर तुम्ही सर्वांनी मला विचारायचंय. रेकॉर्डिंग रोज चालू असतं ते ग्रुपवर मी पाठवत असतो. तर आता रेकॉर्डिंग क्लास हा चालू आहे. हे सगळं रेकॉर्ड होत असतं. आपण आपल्या युट्यूबला पण टाकत असतो, युट्यूबला पब्लिक करतो. पण सगळेच युट्यूबचे लेक्चर पब्लिक करत नाही. काही लेक्चर जे इतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, भावी शिक्षकांना उपयुक्त आहेत, ते आपण पब्लिक फ्री फॉर ऑल या दृष्टीने करतो. सर्व लेक्चर फ्री फॉर ऑल नसतात. माझे काही लेक्चर मी फ्री फॉर ऑल महाराष्ट्र जे माहितीपर आहेत, तुम्हाला गायडन्ससाठी उपयुक्त आहेत, ते लेक्चर्स मात्र मी करत असतो पब्लिक. आजच्यासाठी इंट्रोडक्शन 2 सेशनचं बस झालंय. दोन्ही सेशन याच लिंकवर होणार आहेत. कुणीही कुठेही जायची गरज नाही. 10 वाजेपर्यंत पहिले सेशन झालं की दुसरं सेशन सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत सुभाष चंद्रशिव आहेत. सुभाष चंद्रशिव सर, तुम्हाला आवाज येतोय का एकदा बघा. हा, येतोय, आवाज येतोय. माझा येतोय का आवाज? स्पॉटलाइट केलेला आहे. तुमचा पुढचा कॅमेरा चालू करा म्हणजे वही दिसेल, तुमचं रजिस्टर पुस्तक पेजेस दिसतील. असं कॅमेरा चालू करा. येस, येस सर, गुड, मस्त दिसतंय. आता दिसतंय, छान दिसतंय. याला आडवं रोटेशन मध्ये काय करता येते का उभ्या रोटेशन मध्ये दिसतंय तुम्हाला? तुम्हाला कम्फर्टेबल कोणतं रोटेशन आहे बघा. मला हे विद्यार्थ्यांना तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का सांगा मला. मला दिसतंय, मला तर दिसतंय, परंतु तुम्ही उभ्या रोटेशन मध्ये ठेवलाय असं कॅमेरा, असं मला वाटतंय. म्हणून तुम्ही आडवं करू शकता का त्याला? आडवं का? आता माझं जे दिसतंय ते फुल स्क्रीन दिसते आडव्या याच्यामध्ये, तुमची जी दिसते ती उभी स्क्रीन दिसते. बर, आडवं केलं काय या प्रॉब्लेम आहे पद्धतीनं का? का? या पद्धतीनं का? नाही नाही, ते नाही. कागद बरोबर रोटेशन, कागदाचं रोटेशन छान आहे. हा हा.
बरं ठीक आहे, इट्स ओके. आज तर घ्या तुम्ही, दिसतंय आम्हाला छान. सर्व मुलांना पण दिसतात, तर फक्त ते उभा कॅमेरा असल्यामुळं हे होतंय. काय हरकत नाही. पुन्हा ट्राय करूया आपण. उद्देशाला आडव्या रोटेशन मध्ये मोबाईल ठेवायचा, ते जे ठेवलंय तुम्ही ते तसंच राहू द्यायचं, असं म्हणतोय. ओके ओके ओके. ठीक आहे सर, सुरू करायचंय का? येस येस, करा कंटिन्यू सर. हँड ओव्हर केलं तुमच्याकडे, तुम्हाला तुमची स्क्रीन दिसते. मी माझं स्क्रीन बंद करतो. चालेल सर. तर गुड इव्हनिंग मित्रांनो. अ, सर्वप्रथम गुणवत्तेच्या आधारावर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आता भविष्यामध्ये आपल्याला जॉईन व्हायचं आहे. तर त्या संदर्भात मागच्या 2-3 दिवसापूर्वी टेट वर टेटच्या संदर्भात नोटिफिकेशन किंवा जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात, या जाहिरातीमध्ये आपल्याला स्पष्टपणे तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. 200 मार्काची एकूण परीक्षा आहे. त्यातील 80 गुण हे बुद्धिमत्तेवर असणार आहेत. तर बुद्धिमत्तेचे अनेक घटक त्यामध्ये सांगितलेले आहेत. वेगवेगळे घटक आहेत, त्याचा आपण विस्तारानं अभ्यास करणार आहोत. तर ही सगळा अभ्यास करत असताना सर्व विद्यार्थ्यांना, सर्व स्तराची जी विद्यार्थी अशी मी अपेक्षित करतोय, आपण जी काही जॉईन झालेले असतात, तर सर्व विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या लेवलवर जाऊन, त्यांच्या स्तरावर जाऊन आपण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण काही वेळ न दवडता, वेळ न घालवता आपण पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत. अ, या चॅप्टरवर आधारित मी मागच्या काही प्रश्नपत्रिका सुद्धा चेक केलेल्या आहेत 2017 पासूनच्या. तर सर्व परीक्षेमध्ये या गाळलेली पदे किंवा संख्या शोधणे या घटकावर उदाहरणं आलेली आहेत. आज सुद्धा आपण या टॉपिकवर आधारित 2017 आपण पुढच्या पेजवर बघतो ना आपण, मागच्या परीक्षेत या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. तर आपण लागलीच सुरू करू. सर्वप्रथम आपण काही उदाहरणं, सोपे उदाहरणं घेऊ. कदाचित काही विद्यार्थ्यांना सुरुवातीची काही उदाहरणं लवकर पटपट येतील सुद्धा, पण आपण सोप्याकडून अवघडाकडे जाऊ. जी काही आपण बीएड किंवा डीएड मध्ये आपण पद्धती शिकलेलो असतो. तर पहिली तुम्ही या गाळलेली पदे किंवा संख्या शोधणे या टॉपिक मध्ये वेगवेगळ्या आकृत्या असतात. त्रिकोण असतो, वर्तुळ असतो किंवा चौकोन असतो या, आणि त्याच्या भोवती काही संख्या असतात, आणि काही पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती. जर आपण 3 आकृत्या पाहिल्या, तर पहिल्या आकृतीमध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 3 संख्या दिलेल्या आहेत, आणि तिसऱ्या आकृतीमध्ये एका ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे. या ठिकाणी ही आपल्याला संख्या शोधायची आहे. तर सर्वप्रथम आपण जर पहिली आकृती पाहिली, पहिला त्रिकोण पाहिला, एकदम सोपा आहे. 7, 9, 11. जर आपण नीट पाहिलं तर प्रत्येक पुढचं पद हे दोनची वाढ झालेली दिसते आपल्याला. 7 अधिक 2 9, 9 अधिक 2 11. समजायला फार सोपं आहे. पहिलं उदाहरण मुद्दाम सोपं घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं सर्वात लहान संख्या इथं आहे 13. 13 अधिक 2 15. 15 अधिक 2 17. त्याच पद्धतीनं आता इथं नियम काय तयार झालेला आहे, पहिल्या 2 आकृतीमध्ये आपल्याला नियम तयार करायचा असतो. तर इथं नियम काय तयार झालेला आहे, की सर्वात लहान संख्येमध्ये नंतर 2 वाढवायची, 2 वाढवायची, 2 वाढवायची. इथं सिंपल 30 अधिक 2 32. 32 अधिक 2 32 अधिक 2, नक्कीच ह्यातला कोणता पर्याय आहे? 34. 32 मध्ये 2 मिळवले की 34 आहे. एकदम सिंपल सोपं उदाहरण होतं. ह्यात काही म्हणजे ह्यात काही डोकं लावायची गरज नाही.
एकदम सोपं उदाहरण आहे. आता त्याला तर थोडं अवघड घेतलेलं आहे, स्तर वाढवलेला आहे आपण. आता इथं आहे 4, 3, 7, 8. ह्या भोवतालच्या संख्या आहेत. सर्वांना क्लिअर दिसतायत का आकडे? 4, 7, 3, 8. प्लीज मला कुणी एखाद्या विद्यार्थ्याने जर मला सांगितलं तर येस बरं होईल सर, मला. येस, दिसतेत दिसतेत. बाकीच्यांचे माईक म्यूट असतात. येस सर. शॉर्ट फॉर्म मध्ये सर्व भावी शिक्षकांनी येस, अल्फाबेटिकल येस टाकलं तरी आमच्या लक्षात येतं. नो असेल तर एन टाकलं तरी लक्षात येतं नो म्हणून. उत्तर येस. छान देत आहे तुम्ही सर्वांनी. असं चॅट बॉक्स मध्ये आन्सर, तुम्हाला आता दुसरा प्रश्न दिसतोय, सर्व अंक दिसत आहे, तुम्ही स्वतः सोडवायचे. सरांच्या अगोदर झालं पाहिजे. 36 सेकंद एक प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आपण हा पहिला सेशन आहे, डेमो सेशन आहे. एकदम स्लोली सर घेणार आहेत. नंतर त्याची स्पीड 36 सेकंदात एक प्रश्न सोडवण्यासाठी ती स्पीड हळू 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 वाढत जाणार आहे. बेसिक पासनं ऍडव्हान्स पर्यंत ही होत जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी आपली उत्तरं चॅट बॉक्स मध्ये टाकायची. त्याची उत्तर मी पाहत आहे. चंदनशिव सर स्वतः पाहत आहेत. आणि तुम्हाला पण लक्षात येईल की तुमचं उत्तर बरोबर होतं की चूक होतं, काय होतं. तुम्हाला काय डाऊट असेल तर डाऊट असा शब्द टाका. तुमचं माईक मी स्वतः चालू करून. चंदनशिव सर येस सर. कंटिन्यू. येस सर. राम सर, थँक्यू. आता ही जर बहुतांच्या संख्या आपण पाहिल्या तर एक नियम तयार होतो. हाच नियम इथं लागू करायचा. इथं दोन्हीकडे नियम जर लागू झाला तर त्या नियमाने इथं संख्या कोणती येते हे आपल्याला पाहायचं असतं. आता आपण एक सहज प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या मनात जे काय प्रश्न येतो त्या पद्धतीने आपण सोडवायचा प्रयत्न करू. आता इथं 4 आहे, 7 आहे, 3 आहे, 8 आहे. आपल्या मनात काय येईल? ह्या चौघांची बेरीज किती येते की चेक करू आपण. 4 आणि 8 12, 12 आणि 3 15, 15 आणि 7 22, 22 ची दुप्पट 44. एक साहजिक गोष्ट आपल्या मनात येऊ शकतो. ही 22 इथं ह्या सर्व संख्यांची बेरीज आहे 22, 22 ची दुप्पट आहे 44. ओके. आता हाच म्हणजे सर्वांची बेरीज ला दुप्पट केले की 44 आले. हाच नियम इथं लागू होतो की आपण पटकन बघू आपण. 2 आणि 5 7, 7 आणि 7 14, 14 आणि 9 23, 23 ची दुप्पट 46. इथे 46 नाहीये. म्हणजे आपला हा पहिला नियम जे विचार केला होता तो चुकलेला आहे. आता दुसऱ्या पद्धतीने काय विचार करता येईल का आपण चेक करू आपण. आता पहिली संख्या काय इथं 7 आहे, 8 आहे. एकाडेक संख्याचा आपण गुणाकार करून बघू. 7 8 56, 7 8 56 मायनस 4 त्रिक 12, 56 वजा 12 44. म्हणजे इथं मधलं पद आलेलं आहे. म्हणजे आपण 7 आणि 8चा गुणाकार करायचा. 7 8 56 आणि 56 वजा 4 त्रिक 12, 56 वजा 12 44. ओके. आता हाच नियम इथं लागू होतोय का चेक करू आपण पुन्हा एकदा. 9 5 45 मायनस 7 2 14, 45 वजा 14, 45 वजा 14 31. म्हणजे हा नियम लागू झालेला आहे. त्याच पद्धतीने या नियमानुसार इथं काय उत्तर येईल? 9 सक्क 54 वजा 8 त्रिक 24, 54 वजा 24 30. काही विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अगदी बरोबर आहे. 30 योग्य उत्तर आहे. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. अनेक विद्यार्थ्यांनी मी शिकवत असतानाच उत्तर सोडवायचा प्रयत्न केला होता. व्हेरी गुड, बहुत बढिया. आता तिसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बेरीज, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला ही गणित सोडवायची असतात. सर्व
पातळीवर विचार करून ही गणित सोडवायची असतात. या बुद्धिमत्ता सोडवताना, बुद्धिमत्तेचे उदाहरण सोडवताना बुद्धीचा प्रचंड कस लागत असतो आणि सर्व पातळीनं सर्व बाजूने ह्याचा विचार करायचा असतो. आता इथं काय येत आहे आपण चेक करू. नियम कोणता तयार होतो दोन आकृतीमध्ये आपण चेक करू. 35 आणि 13 किंवा ह्याची बेरीज 35 आणि 13 काय होत आहे? 5 आणि 3 8, 3 आणि 1 4, मायनस 8 आणि 4 12, चला 1 44, 48 मधून 42 गेले, राहिले 6. नाही, आपली मधली संख्या 6 येत नाही. म्हणजे आपण हा विचार केलेला चुकलेला आहे. दुसरं काय करता येईल आपल्याला? 35 आणि 14 ह्याची बेरीज करू बरं. 5 आणि 4 9, 3 आणि 1 4, मायनस ह्याची बेरीज काय होते? 8 आणि 3 11, चला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, ह्याची वजाबाकी 49 वजा 41 आलेली आहे 8. आलेली आहे 8. म्हणजे ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज यांची वजाबाकी मधली संख्या येत आहे. आता हा नियम इथं लागू होतोय का चेक करावं लागेल डबल एकदा, कारण की ह्या नियमात असं काहीतरी झालं होतं वेगळंच. आता 38 आणि 23, 8 आणि 3, 38 आणि 23, 8 आणि 1 8 आणि 3 11, चला 1 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, वजा 8 आणि 3 11, चला 1 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 41 वजा 61 वजा 41 20. म्हणजे नियम इथं लागू झालेला आहे. ह्याचं उत्तर मला वाटतं प्रत्येकाला यायला पाहिजे. अगदी सोपं आहे. 52 आणि 46. 21 आणि 63. 6 आणि 2 8, 5 आणि 4 9. म्हणजे इथं का आपल्या इथे बेरीज काय येते? इथं 46 आणि 52. 46 आणि 52 98, वजा ह्याची बेरीज किती येते? 84. 98 वजा 84, 8 मधून 4 गेले 4 आणि 9 मधून 8 गेले 1. म्हणजे उत्तर किती आलंय? 14. पर्याय नंबर 1. तर अशा पद्धतीने आपण पहिले मुद्दाम 3 उदाहरणं घेतले. आता 3 उदाहरणं घेतल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलेलं आहे? तर आपल्याला ही गाडीली संख्या शोधायची झाली तर काही काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील आपल्याला. काय लक्षात घ्याव्या लागतील? ज्या भोवतालच्या संख्या आहेत त्यांची बेरीज काही वेळेस करावी लागते, काही वेळेस गुणाकार करावा लागतो, काही वेळेस समोरासमोर अंकाची फरक काढावा लागतो. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आता आपण पुढचे काही उदाहरणं घेणार आहोत. वर्ग, घन हे आपल्याला पाठ पाहिजेत. आता वर्ग म्हणजे काय आणि घन म्हणजे काय? मला वाटतं बहुतांश विद्यार्थ्यांना माहित असेल. घन म्हणजे एकचा घन काढायचा झाला तर एकचा घन म्हणजे काय? एकचा 3 वेळा गुणाकार, 1 गुणिले 1 गुणिले 1, 1 बरोबर 1. एकचा घन येतोय 1. दोनचा घन, दोनचा घन 8.
2चा घन म्हणजे काय? 2चा 3 वेळा गुणाकार. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, म्हणजे 2चा घन 8. असाच पद्धतीने समजा 5चा घन, 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 गुणिले 5 125, म्हणजे 5चा घन 125. घनपाठ पाहिजेत आपल्याला. घनपाठ असणं फार महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने वर्ग. तर वर्ग पाठ करायचे म्हणजे काय? तर समजा आता 3चा वर्ग आहे, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. समजा 14चा वर्ग आहे, 14 गुणिले 14, 14चा वर्ग काय येईल? 196, 196. म्हणजे आणि आपल्याला वर्ग हे कमीत कमी 1 ते 25 पर्यंतचे पाठच पाहिजेत. जर पाठ असतील तर उदाहरणं आपल्याला करायला फार सोपे जातील. त्याचपर्यंतचे घन 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळं आपल्याला पुढचे उदाहरणं सोडवायला फार सोपे जातील. त्याच पद्धतीनं जर आपण पाडे पाठ असतील आपल्याला 20 पर्यंतचे पाडे, 20 पर्यंतचे पाडे पाठ असल्यास उदाहरणं सुद्धा सोडवणं फार सोपं जाईल. आपण आता आपला हा जवळपास क्लास जितक्या दिवस चालेल त्या दिवस आपण जास्तीत जास्त उदाहरण सोडून घेणार आहोत. अगदी सोप्या उदाहरणाकडून अवघड उदाहरणापर्यंत जायचा आपण प्रयत्न करणार आहोत. मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये उदाहरण जे बुद्धिमत्तेवर आधारित आलेले आहेत ते सुद्धा ना आपण उदाहरणं घेणार आहोत. तर जास्त नियमावर वेळ न घालवता आपण पुढचे काही उदाहरणं आपण घेऊ. आपल्या समोर 2017ला बुद्धिमत्तेत हे उदाहरण आलं होतं. मला वाटतं काही जणांना हे येऊ शकतं. मी राम सर काही विद्यार्थ्यांना 1 मिनिट वेळ देऊ का? सोडवू शकतील असं मला हा सर वाटतंय. बोला. 1 मिनिट वेळ देऊ का विद्यार्थ्यांना हे उदाहरण सोडवायला? पहिलं की मागच्या वर्षी हो हो 2017ला आलेलं आहे. हा मी 1 मिनिट वेळ देतो मुलांना सोडवायला. हो हो सोडवायला वेळ द्या आणि चॅट बॉक्स मध्ये सर्व भावी शिक्षकांनी त्यांचे आन्सर करायचे. तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊट असे शब्द टाकायचे. तुमचा डाऊट असेल तर तुमचं माईक चालू केलं जाईल. तुम्हाला डाऊट विचारायचं असेल तर डाऊट विचारू शकता. काही शंका असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता. तुमच्या सर्वांना सर्व ग्रुपवर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला लिंक मिळाली आहे. तिथं ग्रुपवर तुम्हाला संपर्क नंबर क्लासचा मिळालेला आहे. त्याच्यावर देखील हे करू शकता. क्लास जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व शिक्षकांचे नंबर मिळतील. त्या शिक्षकांशी तुम्ही चर्चा करून प्रश्नांची उत्तरं दररोज सोडवू शकता. तुम्ही दररोज जे अभ्यास करता त्या अभ्यासावर देखील आधारित तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्या त्या विषयी शिक्षकांना सुहास चंदनशिव सर बुद्धिमत्ता घेत आहेत, हरिश्चंद्र सर बुद्धिमत्ता घेणार आहेत, गणेश कदम सर गजानन कदम सर गणित घेणार आहेत, अजून सांदळे सर आहेत ते देखील तुम्हाला हे करणार आहेत. मराठीसाठी गजानन सर आहेत, इंग्रजीसाठी मी स्वतः असणार आहे, मानसशास्त्रासाठी सर आहेत. असं सर्वजण टीम तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि क्लासचा नंबर तुम्हाला या ठिकाणी चॅटबॉक्स मध्ये परत एकदा टाकला 8806597047. आणि ही ऑफर तुम्हाला 999 ची पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. 999 मध्ये नंतर मात्र ही 1999. आपण दररोजचा क्लास झूम मिटिंग वर घेणार आहेत. जी झूम मिटिंग वरचा क्लास रेकॉर्ड पण केला जाणार आहे दररोजचा दररोज. आता युट्यूब चॅनल विवेकानंद क्लासेस या नावानं आहे. त्या चॅनलवर आपण पब्लिक काही व्हिडिओ करतो. सर्व व्हिडिओ पब्लिक केले जात नाहीत, अनलिस्टेड केले जातात. क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी ते व्हिडिओ अवेलेबल करून दिले जातात. रेकॉर्डिंग जे आहे युट्यूबचं नाही तर तुम्हाला झूम मिटिंगचं सबस्क्रिप्शन घेतलेलं रेकॉर्डिंग पाहायला भेटतं, ज्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग नसतात. आणि युट्यूबचं रेकॉर्डिंग मात्र तुम्हाला कायमस्वरूपी कधीही पाहता येईल असं त्याच्या सेटिंग करून ठेवलेलं असतं. तर कुणाला काही डाऊट असेल तर ते विचारू शकता, सरांना देखील विचारू शकता. आणि सर चॅटबॉक्स मध्ये पाहून विद्यार्थी काय उत्तर देत आहेत ते पाहू शकता तुम्ही पण आणि कंटिन्यू करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर योग्य दिलेलं आहे.
व्हेरी गुड. तरी मी मी उत्तर सांगत आहे. आता हा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या बाजूला 3, 8, 4 ही एक संख्या आहे आणि दोनच उदाहरण दिलेत. ही टेट 2017ला आलेलं उदाहरण आहे. फार सिंपल सोपं आहे. हम्म का आता यांची बेरीज करून बघू आपण. बेरीजचा आणि 48चा काय संबंध येतो का, पटकन बघायचं. काय येतंय? 3 आणि 4 7, 7 आणि 8 15. 15 आणि 48चा काही संबंध आहे का? नाही. 15 त्रिक 45, 45 असतं तर ठीक होतं. पण हे तीन तीन संख्यांची आपण बेरीज केली. 3, 4, 8 15 बेरीज येते, म्हणजे आपल्या बेरीज करून उपयोग नाही. ओके. आता ह्याचा गुणाकार करून बघू बरं. 3 आणि 4चा गुणाकार केला. 3 चोक 12, 12 8 96. आता 96चा आणि 48चा काय संबंध आहे का? 96च्या निम्म 48 येतंय. 96ला आपण 2 न भाग दिला, 96चं निम्म केलं तर आपल्याला 48 मिळत आहेत. का 3 चोक 12, 12 8 96, 96च्या निम्म, 96ला 2 न भाग दिला, 48 मधली संख्या येत आहे. आता त्याच पद्धतीनं सिंपल आहे. 5 2 10, 10 7 70. तीन संख्येचा गुणाकार केला, 70 आणि 70च्या निम्म, 70ला 2 न भाग दिला आपण, तर उत्तर येतंय 35. पर्याय आहे 2, 35. ओके. आपण जेवढे उदाहरणं सोडवतो, जेवढी प्रॅक्टिस करतो, तेवढा हा घटक बुद्धिमत्तेचा अत्यंत सोपा वाटत. परंतु जेवढं प्रॅक्टिस कमी वाटल, कमी होईल प्रॅक्टिस, तेवढं उदाहरणं आपण दिवसभर सुद्धा सोडवत बसलो एखादं उदाहरण तरी सुटत नाही. अशी या बुद्धिमत्तेची खासियत. ओके. आता तुम्ही नीट बघा. 1 4 9 25 हे काय दिसायला तर सर्व संख्या वर्ग संख्या आहेत बघा. 1 1चा वर्ग आहे, 4 2चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे. सेम. हा कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. हा कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. हा कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. म्हणजे सर्व संख्या वर्ग 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 संख्या आहेत. आता इथं 25 5चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे, 1 1चा वर्ग आहे. अशी वर्ग संख्या ह्याची कोणती आहे? वर्ग संख्या 8 नाही, 8 2चा घन आहे, 45 वर्ग बी नाही आणि घन बी नाही, 27 3चा घन आहे. पण 49 आहे 7चा वर्ग. म्हणजे वर्ग संख्या आपण बघितल्या गेल्या तर ह्याचं योग्य उत्तर आहे 49. इथं 49 यायला पाहिजे. बाकीच्या ह्या दोन संख्या घन आहेत. 8 आहे 2चा घन, 3चा घन आहे 27. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, घन आणि वर्ग पाठ करा. आज आज तुम्ही हा तास संपल्यानंतर आठवणीनं 1 ते 25 पर्यंतचे वर्ग पाठ करा आणि 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ करा. अपूर्ण अभ्यासाशिवाय तुम्हाला तयारी करता येणार नाही. तुमच्याकडे सर्व साहित्य पाहिजे. ज्या साहित्याच्या जीवावर आपल्याला एक युद्ध आहे, लक्षात घ्या. आणि हे युद्ध जिंकायचं असेल तर आपल्या जवळची सर्व सामग्री, अपूर्ण अभ्यास अजिबात नाही चालणार. वर्ग पाठ पाहिजे, 1 ते 25 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ करा. आणि ते सुद्धा आजच लिहून काढा. उद्या सकाळी पाठ करा आणि तासाला उपस्थित राहा. तुम्हाला पदोपदी येतील, लक्षात येतील वर्ग किती महत्वाचे आहेत, घन किती महत्वाचे आहे. आता हे उदाहरण सुद्धा सेम आहे. त्याच्यात फार म्हणजे जर वर्ग आणि घन पाठ असतील
तर एक क्षण सुद्धा लागत नाही उदाहरण सोडवायला, एक क्षण सुद्धा. काय दिसतंय तुम्हाला इथं? आठ काय आहे, 25 काय आहे, 81 काय आहे, 120, शून्य. बघा, 80, 80च्या जवळचा वर्ग कोणता आहे? 81. 8, 24 कशाचा वर्ग आहे? 25च्या जवळचा आहे. 25 वजा 1, 24. 81 वजा 1, 8. 8 काय? 9, 3चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग 25. 120 काय? 168, 169. म्हणजे 13चा वर्ग वजा 1. हा काय? 15चा वर्ग वजा 1. 15चा वर्ग किती आहे? 225. त्यातून एक कमी करायचं, 224. इथं किती असेल? 3चा वर्ग, 5चा वर्ग. आता इथं कोणता वर्ग असेल? इथं का 9चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, 3चा वर्ग, नंतर एक संख्या सोडली, 3 नंतर कोणती संख्या सोडली? 4 सोडली, 5. 5चा वर्ग वजा 1, 25, 24. आता इथं 7 असण्याची शक्यता आहे. 7चा वर्ग 49 वजा 1, किती? 48. त्याच पद्धतीनं आता 7चा वर्ग झाला, 7च्या वर्गानंतर काय असेल? 9चा वर्ग. येतंय लक्षात? म्हणजे एक 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 संख्या सोडत गेलो तिथं, म्हणजे इथं बरोबर 48. 3चा वर्ग, 5चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग वजा 1. इथं काय? 9 नंतर 11, 11चा वर्ग वजा 1. 11चा वर्ग किती आहे? 121 वजा 1, 120. म्हणजे एक एक संख्या सोडत गेलो, विषम संख्या घेतल्या, त्याचा वर्ग केलाय, त्यातून एक कमी केलाय. लक्षात आलं का? इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का? माझी स्पीड थोडी जास्त होत आहे का? हे मला तुमच्याकडून म्हणजे व्यवस्थित समजलं आहे का, हे मला तुम्हाला विचारत आहे मी. का स्पीड जास्त होत आहे? राम सर. नाही सर, नाही सर, स्पीड नाही सर, अजिबात जास्त नाही. आपण नंतर जसजसं दिवस होत जात तसं वाढवणार आहेत अजून. याच्यापेक्षा स्लो जर केलं तर गडबड होईल, कारण की 200 प्रश्न आणि वेळ असणार आहे आपल्याला 2च तास. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंद इतक्या स्पीडने आपल्याला शिकवावं लागणार आहे. मी येस. स्कॉलरशिपच्या मुलांना 50 प्रश्न 60 मिनिटात घेत असतो, इतक्या येस फास्ट सर. शेवटला परीक्षा जवळ आल्यास पण. हा, आणि सुरुवातीला मात्र 10-12 प्रश्न सुरुवातीला होतात, एका तासाभरात समजून सांगावं लागतं. ते समजून सांगण्याचा भाग झाला. प्रॅक्टिससाठी मात्र एका तासात आपले 50 प्रश्न मी कव्हर करत असतो. बुद्धिमत्ता असू द्या, तुमचं गणित असू द्या, इंग्रजी असू द्या, काही एका तासात किमान 50 होते. तिथं आपल्याला एका तासात 100 करायचे, इतक्या फास्ट करायचे. तर ही स्पीड येण्यासाठी सध्याची जी स्पीड आहे ती मला वाटत नाही जास्त आहे. जर कोणाला वाटत असेल तर सांगा. मला तर योग्य स्पीड वाटते. चालेल, पुढचं उदाहरण घेतो मी.
चला, हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. पर्याय आहेत 5, 0, 1, 2. चला सोडवायचा प्रयत्न करा. शब्बास, शब्बास. 2 विद्यार्थ्यांनी उत्तर बी दिलेले आहेत. व्हेरी गुड. पुढचं उदाहरण लगेच मी लिहून ठेवतो. हे पुढचं उदाहरण दिलेलं आहे, ते बी सोडवायचा प्रयत्न करा पटकनी. हे 7वं. मला आता थोडं हळूहळू अवघड गणिताकडे जावं लागेल, सोप्याकडून अवघडाकडे. हे 2 आता तसे तर सोपेच आहेत. आता इथं फार सोपं आहे. 2, 3, 4 आणि इथे एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. बाहेर संख्या 125, 8, 27, 64. आता इथं 8, 27, 64, 125 संख्या आपण पाहिल्या लक्षात येत आहे की ह्या संख्या घन संख्या आहेत, बाहेरच्या संख्या. आणि ह्या मधल्या संख्येच्या घन संख्या. आता 2चा घन काय? 8. 3चा घन किती आहे? 27. 4चा घन 64. आता 125 कशाचा घन आहे? 5चा घन आहे. म्हणजे इथं उत्तर काय असेल? 5. 5चा घन केला इथं आपण तर 125 येत. इथं 5 पाहिजे संख्या, 5. त्या 5चा घन केला तर 125 येत. सिंपल आहे. घनपाठ पाहिजे. घनपाठ असतील की आपल्याला एक क्षण सुद्धा लागत नाही गणित सोडवायला. आता 8वं गणित. चला, काही विद्यार्थ्यांनी सोडवले सुद्धा 8वं गणित. आता वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला बेरीज वजाबाकी काय ती कशातून आपल्याला 34 आणायची आहेत. चला आपण मी पटकन आता हे सोडून द्यायचा प्रयत्न करतो मी. हम्म काय येतंय? बेरीज 7 56, 56 मधून 7 56 आणि 90, 90 मधून 56 गेले. 90 वजा 56, 6, 34. बरोबर आहे, 34 येत आहे इथं. त्याच पद्धतीने 3 चौक 12 आणि 30, 30 मधून 12 गेले 18. बरोबर आहे. हा का 7 आणि 8चा गुणाकार केला आपण. 7 8 56 वजा 10, 10 90, 90. 56 आणि 90चा वजाबाकी केली किती आलं? 34. त्याच पद्धतीनं 3 चौक 12 वजा 6 पंचे
30. 30 आणि 12ची वजाबाकी केली, किती आले? 18. त्याच पद्धतीने ती सोपं सिंपल आहे. बे एक बे वजा 4 त्रिक 12, म्हणजे 12तून 2 गेले, किती राहिले? 10. म्हणजे योग्य पर्याय आहे 10. ओके. तर आपण थोडं आता अवघड 2 गणित घेऊ आपण, शेवटची 2 गणित. मला वाटलं तो थोडं आपल्याला स्लो सोडवावं लागेल. स्लो सोडवायची काही गरज नाही असं मला सध्या तरी वाटत आहे. चला आता थोडं आपण 12, 15, काही विद्यार्थ्यांसाठी अवघड नसेल, सोपंच असेल, काय अवघड नाहीये हे सगळं, कारण की हा प्रॅक्टिसचा भाग आहे. लक्षात घ्या, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तुम्हाला सोपंच जाणार आहे. हा सर काय बोललो होतात मला? नाही ना, तुम्हाला नाही काय बोललो मी. बर, एक उदाहरण झालं की आपण आपले जे प्रमुख पाहुणे म्हणून हरिश्चंद्र सर आणि तांबळे सर आहेत ते होतील. बोल अनुभवाचे दोघेही जण शिक्षक झालेले आहेत. TIIT च्या येस. माध्यमातून त्यांची आपण येस. मुलाखत पुढच्या अर्ध्या तासात घेणार आहे. 10 वाजता संपणार आहे. येस. सुभाषचंद्रशी सर तुम्हाला रोज 8:30 वाजता बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहेत. आजपासून सुरुवात केली आहे, कंटिन्यू आता उद्यापासून कंटिन्यू सर घेणार आहेत. बरोबर का सर? येस सर. हा, तर उद्यापासून कंटिन्यू घेणारच आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून ऍडमिशन घेतलेलं नाही त्यांनी कृपया लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. पहिल्या 100 लोकांना आपण 999 मध्ये प्रवेश देत आहोत. बरेच विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही सर्वांनी आता या ठिकाणी बरेच जण आहात, तुम्ही पण प्रवेश लवकरात लवकर करा. आपण 27 तारीख क्लास स्टार्टची दिलेली आहे, तोपर्यंत डेमो सेशन होत आहेत, तुम्ही पाहत असाल. हरिश्चंद्र सर आणि तांबळे सर पण तुमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर राजेश गित्ते सर पुण्यावरून तुमच्या सोबत आहेत. अजून आपली टीम गजानन कदम सर वगैरे हे पण शिकवणार आहेत. हे सर्व मला या 2-3 दिवसामध्ये डेमो लेक्चर मध्ये दिसून येईल. सो सर कंटिन्यू करा एवढं उदाहरण, नंतर येस. आपण बोला. येस. आता हे उदाहरण काही विद्यार्थ्यांनी सोडवलंय सुद्धा. व्हेरी गुड, बहुत बढिया. आता इथं 75 येत आहे. 75 कसं येत आहे? ही मधली संख्या 12, 16, 14, 15 याची जर आपण पटकन बेरीज केली, सगळ्यांची बेरीज केली, 75 येत आहे. 12 आणि 15 27, 27 आणि ह्याची बेरीज केली 16 आणि 14 ती 30. आता ह्या 27 आणि 30, 7 आणि 0 7 आणि 2 आणि 3 5, 57 75. तुम्हाला इथं ही आकडा पहिल्या पहिल्या लक्षात येते तुम्हाला, ही फक्त उलटी केली संख्या. 75ची उलटी संख्या काय? 57. सेम हिअर. 20 आणि 13, 20 आणि 13 33 अधिक 11 आणि 8 19. आता ह्याची बेरीज केली आपण, 9 आणि 3 12, चला 1 3 आणि 4 आणि 5 52. 52च्या उलट काय? 25. सेम इथं बेरीज 16 आणि 18 34 अधिक 10 आणि 12 22, 4 आणि 2 6, 3 आणि 2 5. आता इथं 56 आलेली आहेत, पण इथं आपल्याला उलटी करायची. 56च्या उलट काय येतं इथं? 65. 56च्या उलट काय? 65. म्हणजे योग्य पर्याय काय इथं? 65. ओके, चालेल. खूप चांगल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे.
त्याच्यानंतर अजून याच चॅप्टरवर आपण काही अवघड गणित घ्यायचा प्रयत्न करू. चालेल. धन्यवाद. राम सर. धन्यवाद. आणि मला पूर्ण विश्वास आहे की सर्व विद्यार्थ्यांना ही तासिका आवडलेली आहे. ही तासिका दररोज 8:30ला सुरुवात होणार आहे आणि स्वास्थ्य त्या ठिकाणी दररोज बुद्धिमत्तेची तासिका घेणार आहेत. नंतर गणिताची तासिका असणार आहे 9:15 ते 10 या वेळेत. 27 तारखेपासून आपलं क्लासचं ड्युरेशन जे आहे ते सुरुवात होणार आहे. आणि तुम्हाला म्हटल्यासारखं पहिले 100 विद्यार्थी 999 मध्ये 88 या नंबरवर संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करा. बऱ्याच जणांनी गेल्या 2 दिवसामध्ये आपले प्रवेश घेतलेले आहेत. तर आवाज मोठा तर मोठ्या अक्षरात लिहा. हा, चंदनशिव सरांना आपण मोठ्या अक्षरात लिहायला सांग. फळ्याचा वापर पण करणार आहेत. जरा शांत आपण हे केलेलं आहे. हे मात्र मला असं वाटतं की हे तुम्हाला मोठ्या अक्षरात दिसतंय स्क्रीनवरचं. खूप छान प्रकारे सोप्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केले. थँक्यू सर. बर, रोजच करणार काळजी करू नका. ती लाईव्ह क्लासला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असणारच आहे. तुम्ही डेमो आज उद्या अजून 1-2 दिवस जे आहेत ती पहा. पण जर 100 ऍडमिशन अगोदर झाले तर नंतर 1000 एक शब्द लागणार आहे. 1999 फीस होणार. पहिल्या 100 साठी ही नाममात्र फीस आहे. तर ती फीस असणार आहे. कारण की सर्वच फ्री मध्ये दिलं तर त्याचं मूल्य 0 होतं. आणि असं होऊ नये म्हणून आणि जे सिरियस लोक आहेत त्यांच्यासाठी हे व्हावं म्हणून असं आहे. खूप छान समजलं. विद्यार्थी बोर्डचे म्हणतात बुद्धिमत्ता सर एमटीएस स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना बऱ्याच वर्ष माझे मित्र आहेत. खरं तर ते मला कधीच राम सर म्हणलेलं नाहीत आजपर्यंत. आणि मी पण सुहास सर असं न म्हणतो सुहास असं आणि ते मला राम असंच म्हणतात. मला सिनियर आहेत सर. आणि आम्ही महाविद्यालयीन जीवनात म्हणजे 18 ते 25 मध्ये जे मित्र होतात ते आयुष्यभर राहतात म्हणतात. त्यातले मित्र आहेत 18 ते 25 या काळामध्ये जोडले गेलेले. माझं 12वी झाल्यानंतर पासनं सुहास आणि मी मित्र आहेत. याला बराच 20 वर्षाचा कालावधी उलटून गेलाय मैत्रीला पण. आणि खूप छान ते शिकवतात. एमपीएस त्यांची शाळेची विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत यशस्वी आहेत. बर, ह्याची डेट म्हणतात बरं. तुमच्या प्रश्नाची उत्तर पण देऊया. लास्ट डेट सांगा. कशाची लास्ट डेट? एमपीएस ती स्कॉलरशिप वगैरे तिकडे नका जाऊ. त्या क्लास पर्यंत जाऊच नाही. त्याचं नका बघा. ते नंतर मी मला सांग. आता आपलं मिशन TIIT 2025 आपल्याला याच्यासाठी काम करायचे. सुहास सर आपल्या सोबत आहे. मी स्वतः सोबत आहे. गजानन सर आहेत. हरिश्चंद्र सर आहेत. TIIT ची डेट मे जून महाराष्ट्राची परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर आलेला आहे. फिक्स डेट नाही आहे. पण मेच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली तर ती एका दिवसात परीक्षा होत नाही. 10-12 दिवस लागतात. बॅच असतात. त्या बॅच नुसार परीक्षा होते. 2017च्या परीक्षेत माझं सिलेक्शन झालेले आपल्यासोबत आता हरिश्चंद्र मुंडे आहेत. त्यांचं 2017च्या परीक्षेतून एकदा सिलेक्शन पहिल्या यादीत झालं. पुन्हा त्यांचं सिलेक्शन 2022च्या परीक्षेतून जी 23ला दिली त्याच्यातून पुन्हा पहिल्याच यादीत सिलेक्शन झालं. आता जळगाव झेडपीला ते शिक्षक आहेत. सोबत तांदळे सर आहेत. त्यांचं देखील पहिल्या यादीमध्ये सिलेक्शन झालंय प्राथमिक शिक्षक म्हणून. राजेश गित्ते सर यांचं उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून आणि माझं माध्यमिक. बघा, प्राथमिक शिक्षक तुमच्या सोबत जॉईन झालेले TIITतून 2 जण, तांदळे सर, हरिश्चंद्र सर. हरिश्चंद्र सर दोन्ही वेळेस IBPS पॅटर्न तुमचा पहिला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा पॅटर्न दोन्ही वेळेस यशस्वी. मी माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन आहे 9वी-10वी 2017च्या TIIT पण सेकंड राऊंड मध्ये. आणि उच्च माध्यमिकला 11वी-12वी साठी आपल्यासोबत जॉईन आहेत माझे सहकारी बीएड कॉलेजला मी कारी धारूर बीड जिल्ह्यात शिकवत असताना ते सहकारी ते लागलेले आहेत. पुणे या ठिकाणी पुणे भोर ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून जॉईन आहेत. तर हे सर्वजण तुमच्या सोबत आहेत. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक झालेली TIIT तुमच्यासोबत त्यांचे अनुभव सांगणार आहेत. तुम्ही सर्वजण या ठिकाणी त्या इंटरव्ह्यूसाठी तयार राहायचे. जी नेक्स्ट सेशन असणार आहे ते डिस्कशन साठी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी असणार आहे. पहिलं रेकॉर्डिंग पहिल्या सेशनचं इथं थांबवूया आणि दुसरं सेशन लगेचच 1 मिनिटात चालू करूया. धन्यवाद सुहास सर. वेळात वेळ काढून सुहास सर आपल्यासाठी तयार झाले. त्या TIITच्या मुलांना मार्गदर्शन करायला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. बऱ्याच वेळेस सरांना मी रिक्वेस्ट केली. सरांनी वेळात वेळ काढून तयार झाले त्यासाठी सरांचे खरंच ऋण मानाल तितके कमी आहेत.
पहिलं सेशन स्टॉप करू रेकॉर्डिंग, दुसऱ्या सेशनचं रेकॉर्डिंग लगेच करा.